मराठवाड्यात सुद्धा पावसामुळे हाहाकार उडालाय। प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। काही जणांना या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थितीमुळे जीव सुद्धा गमवावा लागलाय। तर मराठवाड्यात या पावसामुळे अतिवृष्टीमुळे काय स्थिती उद्भवली आहे ते पाहूयात। 14 ते 19 ऑगस्ट दरम्यान पावसामुळे 13 जणांचा मृत्यू आतापर्यंत झालाय। 3,58,000 हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत। 1,154 गावं अतिवृष्टीने बाधित झाली आहेत। 4,38,351 शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसलाय। 498 जनावरांचा देखील पावसामुळे मृत्यू झालाय। 600 घरं आणि गोठ्यांची देखील पावसामुळे पडझड झाली आहे। एकट्या मराठवाड्यातली ही सगळी आकडेवारी आहे। आणि आता जिल्हानिहाय आपण बघूतल्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 गावं बाधित झाली आहेत, तर 7 जनावरांचा मृत्यू झालाय। 2,194 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,252 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलंय। हिंगोली जिल्ह्यात 36 गावं मुसळधार पावसामुळे बाधित झाली आहे। 56,806 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। बरीच जमीन पाण्याखाली गेली आहे, पिकं वाहून गेली आहेत। 58,817 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय। 2 जणांचा पूरसदृश्य स्थितीमुळे मृत्यू झालाय हिंगोली जिल्ह्यात। 34 जनावरं दगावली आहेत, तर 39 घरांची पडझड झाली आहे। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा 949 गावांना फटका बसलाय। 3,24,234 शेतकरी बाधित झाले आहेत। सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसलाय। 2,59,789 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय पावसामुळे। पूरस्थितीमुळे 7 जणांचा एकट्या नांदेड जिल्ह्यात मृत्यू झालाय। 7 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। 126 जनावरं दगावली आहेत। 294 घर गोठ्यांचीही पडझड झाली आहे।